हाय गाईज, आपण जो आहे 5 मिनिटात मेकअप लुक तयार करणार आहे. तर मी तर एक्सायटेड आहे. व्हिडिओला आपण स्टार्ट करूया. सर्वात पहिलं जे आहे आपण फेस वॉश करून घ्यायचं आहे. फेस वॉश केल्यानंतर मी मॉइश्चरायझर क्रीम लावते आहे. आता तुम्ही बघू शकता मी फेसला काहीच लावलेलं नाही आहे, फक्त फेस वॉश केलेलं आहे. तर मी मॉइश्चरायझर क्रीम लावते. कोणत्याही ब्रँडचे तुमच्या स्किनच्या अकॉर्डिंग तुम्ही जे आहे लावू शकता. ॲक्च्युली प्रत्येकाने जे आहे CTM फॉलो केलं पाहिजे, म्हणजे क्लिन्झिंग, टोनिंग अँड मॉइश्चरायझर. फेस वॉश करून झाल्यानंतर तुम्हाला टोनर यूज करायचा आहे पोर्सला मिनिमाइज करण्यासाठी. त्यानंतर तुम्ही सिरम यूज करायचा आहे आणि सिरमवरती कोणतेही मॉइश्चरायझर क्रीम यूज करायची आहे. मी आता हे 5 मिनिटात लुक क्रिएट करते, म्हणून मी जे आहे एवढं डिटेलमध्ये तुम्हाला दाखवत नाही आहे. पण मी फेस वॉश केल्यानंतर जे आहे मॉइश्चरायझर क्रीम लावली आणि ते फेस आणि नेक दोघांनाही लावून घ्यायचं आहे. बघू शकता मी कशा प्रकारे मॉइश्चरायझर क्रीम लावते. लावून झालेली आहे. बघू शकता तुम्ही माझं फेस. क्या गोलियां चली तुम लोगों पे? अरे नहीं रे वो अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. आता जे आहे मी वॅसलीन लावते. तुम्ही लिप बाम पण लावू शकता. एक छोटीशी टिप देते, जर जास्तच लिप्स क्रॅकी झाले असतील, क्रॅक लाईन दिसत असेल, तर तुम्ही जे आहे आपली दुधावरची जी शाई येते तीसुद्धा लावू शकता. 2 मिनटं बस ठेवायचं आहे. एकदम लगेच लिप्स जे आहे सॉफ्ट होतात. जर वॅसलीन पण नसेल, लिप बाम पण नसेल आणि जर शाई पण नसेल तर तुम्ही घीसुद्धा लावू शकता. त्याच्याने पण लिप्स लगेच जे आहेत त्याच्यात क्रॅक जे आहेत ते रिपेअर होतात, म्हणजे एकदम स्मूथ लिप्स दिसतात आणि लिपस्टिक लावल्यावरती पण ते एन्हान्स होतं. आता मी जे आहे विचार करते कोणती क्रीम लावू. हे माझे आहे एक CC क्रीम आहे, एक BB क्रीम आहे. आपण प्रॉपर मेकअप नाही करत आहे, 5 मिनिटात जो मेकअप लुक क्रिएट करतो आहे, त्यामुळे कोणतेही तुम्ही क्रीम लावू शकता तुमच्या स्किनच्या अकॉर्डिंग. आता मी विचार केला आहे माझी BB क्रीम संपत आली तर हीच संपवते, म्हणून मी ती BB क्रीम घेतली आहे. आपल्या कधी पण जे आहे हाताच्या वरच्या बाजूवरती घेऊन लावायचं आहे. जस्ट डॅब डॅब करायचं आहे. मी दोन्ही तुम्हाला पद्धती दाखवते. डॅब डॅब करून फिंगरने सुद्धा लावू शकता, जसं मी लावते. फेसला आणि नेकला सुद्धा लावायचं आहे. फक्त फेसला लावला आणि नेक आपलं जे आहे अनइवन दिसतं, मग ते खूप विचित्र वाटतं. त्यामुळे इवन दिसण्यासाठी, म्हणजे दोन्ही पण जे आहे कॉम्प्लेक्शन सेम दिसण्यासाठी फेस नेक हे जे आहे ब्युटी ब्लेंडर बोलतात त्याला. तर तुम्ही ह्याच्या मदतीने सुद्धा, जसं आपण फाउंडेशन लावतो तसं तुम्ही ही क्रीम लावू शकता. खूप चांगलं ब्लेंड होते, म्हणून मी तुम्हाला दोन्ही पद्धतीने दाखवलं आहे. फिंगरने सुद्धा मी अंडर आयला पण लावते, हेच सेम. आईसवरती पण मी अप्लाय करते. तुम्हाला जर सूट होत असेल तरच तुम्ही अप्लाय करा. मी तर करते अप्लाय. तुम्ही बघू शकता कशा प्रकारे मी ब्लेंड केलेलं आहे फेस नेक दोन्ही, कारण की ते इवन दिसायला हवं. नाही तर फेस वेगळा दिसतो आणि नेकला अप्लाय केला नसेल तर ते अनइवन दिसतं, तर ते विचित्र वाटतं. म्हणून दोन्ही आपल्याला जे आहे ब्लेंड करून व्यवस्थित लावणं गरजेचं आहे, ताकी फेस आणि नेक बघू शकता तुम्ही किती चांगल्या पद्धतीने ब्लेंड झालेलं आहे आणि दोन्ही पण इवन दिसतंय, परफेक्ट एकदम. आता मी आयब्रो पेन्सिल लावणार आहे. आयब्रो एन्हान्स होतात आयब्रो पेन्सिल लावल्यानंतर. जर कोणाचे खूपच बारीक या पातळ असेल तर त्यांनी तर आयब्रो पेन्सिल नेहमी लावलीच पाहिजे जेव्हा पण मेकअप कराल तेव्हा. मी पहिलं जे आहे हलकी हलकी पेन्सिल लावून घेतली. माझे ऑलरेडी आयब्रोज जे आहेत मीडियम आहेत, म्हणजे जास्त बारीकसुद्धा नाही आहे, जास्त दाटसुद्धा नाही आहे. मी हलक्या हलक्या हाताने थोडी थोडी पेन्सिल लावली. जिथे गॅप असतील तिथे तुम्ही पेन्सिल लावा. आता मी जे आहे कॉम्पॅक्ट लावते. कन्फ्यूज आहे परत कोणतं कॉम्पॅक्ट लावू. तर दोन्ही पण कॉम्पॅक्ट जे आहे ती लॉंग लास्टिंग आहेत, स्वेटप्रूफ आहे, म्हणजे आपल्याला स्वेटिंग जरी झाली तरी पण ते पॅची लुक देत नाही आणि ते निघत नाही. इवन वॉटर रेजिस्टन्स पण आहे. वॉटरप्रूफ बोलता येणार नाही पण वॉटर रेजिस्टन्स आहे. तर मी जस्ट डॅब डॅब करून लावते कॉम्पॅक्ट. एकदम आपल्या फेसला असं घासायचं नाही आहे.
कॅमेऱ्यामध्ये मला नीट दिसत नाही म्हणून मी आपल्या कॉम्पॅक्टचा जो मिरर आहे त्याच्यामध्येच बघून लावते. आणि ऊन भरपूर आहे त्यामुळे जे आहे थोडासा क्लिअरिटीमध्ये इश्यू असेल तर प्लीज समजून घ्या, कारण ऊन जे आहे कमी जास्त होतं आहे. मी अंडर आईजला पण लावते कॉम्पॅक्ट, कारण मी तिथे ते लावलं होतं BB क्रीम म्हणून. कॉम्पॅक्ट हे आपल्याला मेकअपमध्ये लावायचंच आहे. मी थोडंसं जे आहे कानाला सुद्धा लावते इवन दिसण्यासाठी. आता मी मस्कारा अप्लाय करते. मस्कारा मी जास्त लावत नाही. मस्काराचे पण 2 टाईप आहेत, व्हॉल्यूमसाठी आणि कर्लसाठी. पण मी जस्ट माझे जे आहे आयलॅशेस दिसावे म्हणून मी लावते, नाहीतर हे जे आहे कंपल्शन नाही आहे. पण मस्कारा लावल्याने आपले डोळे जे आहे अजून छान दिसतात. त्यामुळे जर तुम्हाला बेसिक मेकअप करायचा आहे, म्हणजे एकदम नॅचरल लुक वाटायला पाहिजे, तर तुम्ही आयब्रो, पेन्सिल, मस्कारा हे कंपल्सरी लावा. आता मी लिपस्टिक लावत आहे. न्यूड शेड आहे. मी ॲक्च्युली साडी वेअर करणार आहे, तर त्याच्यावरती न्यूड शेड जास्त उठून येईल म्हणून मी ही लिपस्टिक सिलेक्ट केलेली आहे. तुमचा जसा लूक असेल, जशी ड्रेसिंग असेल त्या हिशोबाने तुम्ही जे आहे लिप कलर यूज करू शकता. किंवा तुम्ही कशासाठी मेकअप करत आहात, ऑफिस वेअरसाठी, पार्टीसाठी, त्यानुसारसुद्धा तुम्ही लिप शेड जे आहेत चूज करून लावू शकता. मी परत एकदा मिररमध्ये चेक केलं पण व्यवस्थित लागलेली आहे. आता मी जी आहे आपली बिंदी म्हणजेच टिकली कंपल्सरी ती लावते. त्याच्याने जे आहे आपला लूक अजून छान दिसतो. हे कानातले आहेत, 2 शेडमध्ये आहेत. बघू शकता किती सुंदर दिसत आहेत ते. कशी दिसते मी, एकदम सुंदर छान. हाय, आता तुम्ही बघू शकता की मी साडी वेअर केलेली आहे आणि माझा लुक कसा वाटतो. आणि केस जास्त ओपनच ठेवलेले आहे, कुठलीही हेअरस्टाईल केलेली नाही आहे. लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर. ही माझी साडी आहे. आता ह्याच्यावरती मी ग्रीन बँगल्स घालते. नाही घातले तरी चालतील, पण मला आवडतात घालायला हातामध्ये. किंवा तुम्ही ऑक्साईडचे कुठलं कडं घालू शकतात, किंवा एक बांगडी भेटते कडा टाईपच, तीसुद्धा घालू शकतात, जसं तुमचं ड्रेसिंग असेल त्यानुसार. बघू शकता मला बांगड्या खूप आवडतात म्हणून मी ग्रीन बँगल्स होते माझ्याकडे तर तेच वेअर केले या साडीवरती. 5 मिनटाचा आपला मेकअप झालेला आहे. बघू शकता. मी विचार करते की ह्याच्यावरती गजरा लावू, काय वाटतं लावू की नको, पण नंतर विचार केला नको, या साडीवरती गजरा चांगला नाही वाटणार. तुम्ही माझ्या व्हिडिओला भरभरून प्रेम द्या, सबस्क्राईब करा, लाईक करा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. नवनवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत माझे पोचत राहतील. बघू शकता. आणि मी कशी दिसते, माझा लुक कसा वाटला ते पण मला सांगा. लव यू गाईज, कीप सपोर्टिंग. बाय बाय. प्लीज लाईक, कमेंट, शेअर. आणि मी कशी दिसते ते पण सांगा. बाय बाय. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. कोणता व्हिडिओ बनवू ते पण कमेंट करून सांगा. आणि थँक यू फॉर वॉचिंग.